अग्निवीर योजनेअंतर्गत सेवा पूर्ण करणाऱ्या जवानांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा एकदा विधानसभेत गाजला आहे। करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी राज्य सरकारला धारेवर धरत पुनर्वसनाबाबतचा शासन निर्णय नेमका कधी जाहीर होणार असा थेट सवाल उपस्थित केलाय। केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेत 4 वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या जवानांच्या पुनर्वसनाबाबत राज्य सरकारनं अद्याप शासन निर्णय जाहीर केलेला नाही। याच मुद्द्यावर करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करत सरकारकडे स्पष्टीकरण मागितले। मागील अधिवेशनात होमगार्ड, आपत्ती व्यवस्थापन, कारागृह, वन संरक्षण आणि अग्निशामक दलात अग्निवीरांना प्राधान्य देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं। मात्र त्यानंतरही कोणतीही अधिसूचना जाहीर न झाल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली। समितीचा अहवाल सध्या कोणत्या टप्प्यावर आहे, तो कधी सादर होणार आणि त्यानंतर शासन निर्णय कधी जाहीर होणार याची स्पष्ट माहिती सभागृहात देण्याची मागणी आमदार नरके यांनी केली। सैन्य दल, नौदल आणि वायुदलात सेवा बजावलेल्या अग्निवीरांकडे शिस्त, कौशल्य आणि प्रशिक्षणाचा मौल्यवान अनुभव असल्याचं सांगत या जवानांच्या अनुभवाचा राज्याच्या सेवेत उपयोग व्हावा आणि त्यांच्या भवितव्यासाठी तातडीनं स्पष्ट पुनर्वसन धोरण जाहीर करावं अशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली आहे।